नमस्कार. शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी जी काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे, तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रत्येक प्रवर्ग, प्रत्येक ह्या ठिकाणी बघा सेपरेट व्हिडिओ देखील बनवण्यात आले आहे. त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या मार्कानुसार सध्या बघा शिक्षक भरतीमध्ये तुमची रँक नेमकी कुठं आहे, त्या संदर्भात एक अंदाज येणार आहे. तर आपल्याला माहिती आहे, की शिक्षक भरतीमध्ये जी काही व्हेकन्सी आहे, तर त्या व्हेकन्सी नेमकी किती येणार, हा अजून सध्या बघा जो काही आकडेवारी आहे, तर ती सध्या अजून देखील सध्या माहिती झालेली नाही. परंतु एक अंदाज म्हणून आपण जवळपास 10,000 प्लस व्हेकन्सी संदर्भात जे काही ॲनालिसिस आतापर्यंत करण्यात आलंय, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की जो काही आपण टेस्ट स्कोर जर बघितला, तर 2022च्या पदभरतीमध्ये आणि 2025चे जे काही पदभरती होणार आहे, ह्याच्यामध्ये टेट स्कोरचा ह्या ठिकाणी जमीन अस्मानचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ह्या वर्षी 2025ची जी काही सध्या टेट परीक्षा झालेली, त्याच्यामध्ये हायेस्ट असलेले जे काही उमेदवार आहे, तर ते मोठ्या प्रमाणावर सध्या पाहायला मिळत आहे. आता आपल्याला जे काही मध्यम प्रकारचा जो काही स्कोर असेल, एव्हरेज जर स्कोर आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये 120 ते 140 या मार्कादरम्यान देखील भरपूर मोठे प्रमाणात सध्या बघा उमेदवार आहे. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही 120 ते 140 मार्क ज्या उमेदवारांचं आहे, त्या उमेदवारांचं सध्या बघा या ठिकाणी एक ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात ह्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार सध्या 120 ते 140 मार्कादरम्यान सध्या असणार आहे आणि हा जो काही मध्यम स्कोर जर तुमचा असेल, तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा बघा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामध्ये कोणाला सर्वात जास्त या ठिकाणी संधी मिळू शकते, तर आपण वेगवेगळ्या ज्या काही स्लाईडच्या माध्यमातून सध्या बघा या ठिकाणी संपूर्ण प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार आहे 120 ते 140 दरम्यान, तर त्या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी डिटेल्स ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये जो काही कट ऑफ असेल, तर तो कट ऑफ नेमका किती येऊ शकतो, तो देखील आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, की सध्या जे काही मध्यम स्कोरचा जर विचार केला, तर 120 ते 140 दरम्यान असणारे जे काही उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांचं या ठिकाणी महत्त्वाचं ॲनालिसिस असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, की सध्या टेट परीक्षेमध्ये जे काही सध्या 2,08,120 उमेदवारांचं परीक्षेमध्ये सध्या प्रविष्ट झाले होते. आता ह्याच्यामध्ये जवळपास 1,70,000 ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय सध्या पूर्ण झालं आहे. म्हणजे उर्वरित जे काही 1,70,000 पेक्षा जास्त जे काही उमेदवार सध्या परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते, म्हणजे 2,08,000 जवळपास. त्याच्यामधले फक्त 1,70,000 ह्या उमेदवारांचं सध्या सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे. आता हे संपूर्ण 1,70,000 सध्या बघा या ठिकाणी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार का? तर तसं अजिबात होणार नाही. कारण ह्याच्यामध्ये काही उमेदवार जे आहे, तर ते अगदी 0 ते 40-50 मार्कापर्यंत देखील स्कोर घेतलेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये हा जो काही तुम्हाला संपूर्ण ॲनालिसिस या ठिकाणी 2025च्या जी काही टेट स्कोर दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारामध्ये या ठिकाणी विभागणी केली आहे. एक म्हणजे 0 मार्क्समधले जे उमेदवार आहे, 0 ते जवळपास 40 मार्कापर्यंत. त्यानंतर मिडल्स मार्क असलेले जे काही उमेदवार आणि हायेस्ट असलेले मार्क घेतलेले उमेदवार, अशा पद्धतीने या ठिकाणी 3 कॅटेगरीमध्ये जे काही सध्या बघा आपण डिव्हायडेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही इथं विचार केला, तर 0 ते जवळपास 40 मार्क घेणारे उमेदवार या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 0 ते 40 मार्क घेणारे हे प्रत्येक ह्या ठिकाणी जे काही मार्क घेणारे उमेदवार आहे, तर ते जवळपास या ठिकाणी 18,127 उमेदवार आपल्याला 0 ते 40 मार्कापर्यंत आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण, तर ह्या संख्या जी आहे, तर ती संख्या देखील बरीचशी मोठी सध्या बघा आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये 18,127 जे काही उमेदवार आहेत, तर ते 0 मार्क पासून तर 40 मार्कापर्यंत या ठिकाणी घेतलेले उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचे मिडल मार्क्समध्ये जवळपास 1,15,000 उमेदवारांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हायेस्ट असलेले मार्क म्हणजे या ठिकाणी 100 पासून तर जवळपास जो काही हायेस्ट असलेला उमेदवार आहे, त्याच्यापर्यंत जवळपास 70,477 एवढे उमेदवार सध्या इथं पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामधून आपल्याला फक्त 120 पासून तर 140 पर्यंत नेमके किती उमेदवार आहे प्रत्येक प्रवर्गामध्ये, ते देखील आपण बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं या ठिकाणी बघा जो काही ॲनालिसिस आहे, तर ते ॲनालिसिस देण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये 121 पासून तर 140 मार्कापर्यंत प्रत्येक प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार आहे, तर त्यांचा डेटा इथं दिसत आहे. आता इथं उदाहरण जर घेतलं, एस-सीचे किती आहे, तर ह्या ठिकाणी बघा 2,243. ओपनचे किती आहे, 3,058. एस-टीचे उमेदवार किती आहे, 518 उमेदवार. त्यानंतर व्ही-जे-एचे किती आहे, 393 उमेदवार. एन-टी-बीचे किती आहे, 419 उमेदवार. एन-टी-सी 979 उमेदवार. एन-टी-डी 597. एस-बी-सी
337, ओबीसीचे किती आहे 7048, त्यानंतर SC-BCचे किती आहे 2705, त्यानंतर EWSचे किती आहे 730, असे टोटल 19,027 उमेदवार आपल्याला ह्या रेंजमधले म्हणजे 121 मार्कापासून ते 140 या मार्कापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये आहे आणि तुम्हाला जर ह्यापैकी मार्क असेल तर एवढे उमेदवार सध्या बघा तुमच्या आजूबाजूला सध्या असणार आहे, तर हे देखील लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर पुढचं म्हणजे टक्केवारीनुसार देखील आपण इथं डेटा काढलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार म्हणजे 7,048 उमेदवार या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे जवळपास 37%. त्यानंतर ओपनचे 16%, SC-BCचे 14% जवळपास, SCचे 11%, NTCचे 5%, EWSचे 3.8, त्यानंतर NTD 3.1, STचे 2.7, NTBचे 2.2, विजेचे 2.1 आणि SC-BCचे 1.8, म्हणजे सर्वात कमी उमेदवार जे आहे 337 उमेदवार हे SBCचे सध्या बघा पाहायला मिळत आहे. आणि सर्वात जास्त कोणाचे तर ओबीसीचे 7,048 ह्यांना 120 ते 140 दरम्यान स्कोअर सध्या बघा इथं मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे तुमच्या या ठिकाणी प्रवर्गामध्ये नेमकी किती उमेदवार हायेस्ट आहे तर ते ह्याच्यावरनं तुम्हाला सध्या बघा कळणार आहे, जेणेकरून तुमचा जो काही निवडीचा चान्सेस आहे तर तो सध्या या ठिकाणी किती असेल तर ते तुम्हाला स्वतः ॲनालिसिस करता येणार आहे. इथं सांगितल्याप्रमाणे 1 नंबरवरती ओबीसीचे उमेदवार आहे आणि सर्वात कमी 337 SBCचे उमेदवार सध्या पाहायला मिळतात. इथं STचे उमेदवार जर बघितले तर 518 उमेदवार सध्या पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 121 ते 140 गुणाच्या श्रेणीचे महत्त्वाचं या ठिकाणी आपण विश्लेषण बघणार आहोत. त्याच्यामध्ये टोटल जे उमेदवार आहे तर ते किती 19,027 हे ऑल कॅटेगरीचे सध्या बघा असणार आहे. म्हणजे जवळपास 19,027 जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी 121 पासून ते 140 पर्यंत मार्क ह्या ठिकाणी मिळालेले आहे. त्यानंतर पुढे जर बघितले 140 पेक्षा ह्या ठिकाणी जास्त गुण सध्या घेतलेले उमेदवार किती आहे तर 4,200 ह्या ठिकाणी बघा 25, म्हणजे हे 141 पेक्षा जास्त म्हणजे हायेस्ट पर्यंत जो काही गुण घेतलेले उमेदवार 4,225 आहे. तर हे उमेदवार बघा यांचं कुठंतरी जे काही सिलेक्शन आहे तर ते फिक्स सध्या बघा या ठिकाणी असणार आहे, कारण त्यांना जास्त गुण आहे आणि तो हायेस्ट असलेला उमेदवार आहे. फक्त ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं TET CTET पेपर क्वालिफाय असेल तर त्यांची निवडीची चान्सेस सध्या बघा सर्वात जास्त असणार आहे. आणि ज्या उमेदवारांचं TET किंवा CTET क्वालिफाय नसेल आणि तो उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी ह्या हायेस्ट मधला उमेदवार असेल 141 पेक्षा जास्त, मग तो उमेदवार 11वी 12वी बरोबर किंवा 9वी 10वी, परंतु हे जे काही सध्या बघा गट आहे तर ह्यांच्या वेकेन्सी देखील तेवढ्या यायला पाहिजे, तेव्हाच त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. कारण ह्याच्यामध्ये जास्त मार्क असून चालणार नाही, तर त्या प्रवर्गाची आणि त्या सध्या बघा गटाची वेकेन्सी येणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर 120 पेक्षा जास्त असलेले उमेदवार टोटल जर बघितले आपण तर 23,252 एवढे उमेदवार या ठिकाणी 120च्या वर असलेले उमेदवार आहे. म्हणजे 120, 130, 140, 150, 160 अशा पद्धतीने हायेस्ट पर्यंत जो काही उमेदवार आहे तो म्हणजे 23,252 एवढा सध्या बघा आकडेवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत याचा अर्थ असा की 120 प्लस गुण मिळवणारे उमेदवार एकूण ह्या ठिकाणी बघा 2,08,120 उमेदवारांपैकी फक्त 11.17% या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे 2 लाखामध्ये 120 प्लस गुण मिळवणारे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार किती आहे तर ह्या ठिकाणी 23,252 एवढे उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी कॉम्पिटिशन जे आहे तर ते 120 ते 140 या मार्कामध्ये सर्वात जास्त सध्या कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता ह्याच्यामध्ये कोणाला जास्त या ठिकाणी बघा संधी मिळू शकते तर त्याच्यासाठी ह्या ठिकाणी 135 ज्याचं गुण आहे सध्या तरी 135 प्लस जे गुण आहे तर अशा उमेदवारांना सर्वात जास्त या ठिकाणी संधी कोणत्याही प्रवर्गामध्ये जरी असेल तरी त्याला त्या ठिकाणी बघा कुठं ना कुठं मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये आरक्षणातील प्रवर्गातील उमेदवार त्याच्यामध्ये SC असेल, ST असेल, विजे असेल, NT असेल, SBC असेल आणि इतर जे काही सध्या प्रवर्गातील उमेदवारांना देखील ज्यांचं 135 गुण आहे बरोबर 135 प्लस गुण आहे तर हे 100% कुठं ना कुठं त्यांचं सिलेक्शन असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जेव्हा आपण प्राधान्यक्रम देणार आहोत बरोबर प्रेफरन्स देणार आहोत त्याच्यामध्ये दुर्गम आणि ग्रामीण भागाला देखील या ठिकाणी प्राधान्यक्रम जे उमेदवार देतील त्या उमेदवारांचं निवड जी असेल ती जवळपास या ठिकाणी बघा त्या ठिकाणी त्यांचं गॅरंटी जी असेल निवडीची तर त्या ठिकाणी होऊ शकते. कारण संपूर्ण जे काही उमेदवार आहे ते उमेदवार
आपल्या स्वतःचा जिल्हा देखील बघणार आहेत, बरोबर, म्हणजे सोयीच्या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर सर्वात जास्त जे काही शैक्षणिक प्रगती झालेले जे जिल्हे असेल ते बघणार आहेत. काही उमेदवार जे असेल तर त्या वेकेन्सी बघणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त वेकेन्सी, बरोबर. काही उमेदवार असतात तर ते अतिदुर्गम भागात असलेले जे काही जिल्हे असतात त्यांना प्रेफरन्स द्यायचं सध्या बघा टाळतात. तर अशा ठिकाणी जर तुम्ही प्रेफरन्स जर दिला, एखादे उमेदवार असे असतात की त्यांना कुठंही दिलं महाराष्ट्रात तरी ते जायला तयार असतात. मग अशा उमेदवारांचा या ठिकाणी फायदा होऊन जातो. जे अतिदुर्गम जिल्हे असतात त्या ठिकाणी जरी प्रेफरन्स दिला, त्यांना नोकरीशी मतलब असतो, नोकरी कुठंही दिली तरी ते करतात. तर असे उमेदवार जे काही दुर्गम किंवा ग्रामीण भागात असलेले जे काही जिल्हे असतात तर त्या ठिकाणी प्रेफरन्स देतात आणि त्यांची निवडीची जी काही संधी असते त्या ठिकाणी बघा वाढून जात असते. त्यानंतर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त योग्य प्रेफरन्स भरलेले उमेदवार, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या लिमिटेड प्रेफरन्स आहे, बरोबर. एकंदरीत 100 प्रेफरन्स जे आहे तर ते आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे असणार आहे. मग हे लिमिटेड प्रेफरन्स असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ॲनालिसिस करून 100 जे प्रेफरन्स आहे तर त्यांचे तुम्हाला एक तर 3 टप्पे बनवायला पडेल किंवा 4 टप्पे, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये अतिमहत्त्वाचे आणि जवळचे त्या 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 ठिकाणी तुम्हाला निवडता आले पाहिजे. त्यानंतर मध्यम जे काही सध्या असलेले ज्या ठिकाणी तुम्हाला चॉईस द्यायची आहे ते जिल्हे तुम्हाला निवडता आले पाहिजे, जेणेकरून हे 100 जे प्रेफरन्स आहे तर हे 100 प्रेफरन्सचं तुम्हाला डिवायडेशन करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे येणार आहे, मनपाचे येणार आहे, नपाचे येणार आहे, खाजगी अनुदानित संस्थाचे येणार आहे. मग ह्या चारही आस्थापनाचे तुम्हाला नेमके प्रेफरन्स कोणत्या ह्या ठिकाणी आस्थापनाला किती द्यायचे त्याचं ॲनालिसिस संपूर्ण तुम्हाला करून वेकेन्सी तुमच्या प्रवर्गाची किती आली, ओपनची किती आली ते संपूर्ण बघून तुम्हाला सध्या प्रेफरन्स द्यायची आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला जे काही या ठिकाणी दुर्गम भाग आणि संपूर्ण जे काही जिल्हे आहेत दुर्गम जिल्हे ते देखील सध्या एकदा बघून घ्यायचे. तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यापासून दुर्गम असलेले जिल्हे त्या ठिकाणी जे काही अंतर असेल ते देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही एक यादी बनवू शकता. तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यापासून जवळचे जिल्हे किती किलोमीटर आहे, त्याच्यापेक्षा दूरचा जिल्हा किती किलोमीटर आहे, त्याच्यापेक्षा दूरचा जिल्हा किती किलोमीटर आहे, तर हे तुम्हाला आत्ताच ॲनालिसिस करून सध्या बघा एक यादी बनवून घ्यायची आहे, जेणेकरून प्रेफरन्स जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला जिल्हे निवडताना प्रॉब्लेम हा येणार नाही. तर म्हणून ह्या ठिकाणी जास्तीत जास्त योग्य जे काही प्रेफरन्स आहे तर ते देणे देखील तुम्हाला गरजेचे असणार आहे, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण ह्या ठिकाणी हा पॉईंट जर घेतला, एखाद्या उमेदवाराला 120 मार्क आहे, एखाद्या उमेदवाराला 130 मार्क आहे, बरोबर. तर ह्या उमेदवारांनी 120 वाल्या उमेदवारांनी अतिदुर्गम भागात त्या ठिकाणी बघा प्रेफरन्स दिला आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उमेदवार त्या ठिकाणी बघा जास्त हायेस्ट असलेले उमेदवार तिथं जर प्रेफरन्स दिले नाही तर ह्या उमेदवाराला त्या ठिकाणी बघा संधीही मिळू शकते, कारण हे हायेस्ट असलेले उमेदवार कोणत्या तरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सिलेक्ट होऊन जाणार आणि त्याच्यापर्यंत 120 मार्कवाला जो उमेदवार असेल तर तो कुठल्या तरी दुर्गम जिल्ह्यामध्ये सिलेक्ट हा होऊ शकतो. तर हे देखील तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर गुणानुसार संधी आणि स्पर्धा असणार आहे, बरोबर. कारण सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी निवड व्हायची असेल तर त्याच्यासाठी गुण देखील महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं मध्यम संधी असणारे जे गुण असेल ते म्हणजे 125 ते 135 दरम्यान गुण घेणारे उमेदवार. त्यानंतर आरक्षण प्रवर्गातील उमेदवारामध्ये ओबीसी असेल, एसबीसीचे असेल, ईडब्ल्यूएस प्रवर्गाचे असेल उमेदवार, तर ह्यांचे या ठिकाणी जेवढे जास्त गुण तेवढे त्यांना संधी त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. त्यानंतर कठीण जी काही स्पर्धा असेल म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त स्पर्धा 120 ते 125 दरम्यान गुण घेणाऱ्यांमध्ये असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये बहुतेक प्रत्येक प्रवर्गाचे जे काही गुण आहे तर त्या गुणांमध्ये हे जे काही सध्या बघा 120 ते 125 130 पर्यंत ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यानंतर ओपन जनरल असेल आणि ओबीसीमध्ये हे जे काही उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन पाहायला मिळणार, कारण ओबीसीचे सर्वात जास्त या ठिकाणी कॅन्डिडेट असणार आहे. परीक्षेमध्ये देखील सर्वात जास्त होते आणि सेल्फ सर्टिफायमध्ये देखील सर्वात जास्त आहे आणि हायेस्ट असलेले उमेदवार देखील ओबीसी प्रवर्गामध्ये असणार आहे आणि ओपनमध्ये संपूर्ण जे काही प्रवर्गातील हायेस्ट असलेले उमेदवार आहे तर ते ओपनच्या वेकेन्सीमध्ये देखील त्या ठिकाणी कॉम्पीट करणार आहे. म्हणून हे 2 प्रवर्ग आहे, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी स्पर्धा सध्या बघा असणार आहे. म्हणजे ओपन आणि ओबीसी प्रवर्गामध्ये कठीण स्पर्धेमुळे उमेदवारांना आपली रणनीती जी आहे तर ती काळजीपूर्वक सध्या ठरवावी लागेल. ह्या संदर्भात तुम्हाला पुढे देखील व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत, जेणेकरून प्रेफरन्स तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी देता येईल, जेणेकरून तुमची निवडीचे चान्सेस जास्तीत जास्त या ठिकाणी वाढू शकतात. तर ते देखील आपण पुढे तुम्हाला गाईड सध्या बघा करणार आहोत. तर सध्या संभाव्य जर आपण इथं कट ऑफ बरेचसे उमेदवार विचारत होते, नेमका कट ऑफ किती लागू शकतो, तर हा कट ऑफ आपण एकंदरीत
10,000 ज्या काही सध्या बघा वेकेन्सी संदर्भात इथं ॲनालिसिस केलेला आहे. तर हा एक अंदाजित आणि अधिकृत ह्या ठिकाणी बघा नसणार आहे. हा एक अंदाज यावा म्हणून आपण कट ऑफचा या ठिकाणी एक ॲनालिसिस प्रत्येक प्रवर्गाचं केलेलं आहे. तर हा कट ऑफ बघा तुम्ही अशा पद्धतीने रेंजमध्ये या ठिकाणी येऊ शकतो. या ठिकाणी ओपन असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एसबीसी, एससी, एसटी, विजे, त्यानंतर एनटीबी, सीडी आणि एसबीसी. तर ह्या पद्धतीने एक प्रकारे रेंजमध्ये सध्या बघा संभाव्य कट ऑफ जर का 10K वेकेन्सी आल्या तर अशा पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतो. तर सध्या हा एक महत्त्वाचा बघा जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ सध्या होता. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही निष्कर्ष आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये 140 ज्या उमेदवाराला गुण आहे तर त्याची निवडीची शक्यता खूप चांगली या ठिकाणी बघा मानता येईल. म्हणजे ज्याला 140 प्लस गुण आहे तर हा कुठंतरी शिक्षक भरतीमध्ये ह्याचं निवड जी आहे तर ती बघा फिक्स असणार आहे. त्यानंतर 130 ते 140 गुण दरम्यान चांगल्या प्रेफरन्समुळे निवड होण्याची शक्यता या ठिकाणी बघा मजबूत राहू शकते. शेवटी जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स देखील खूप महत्त्वाचे असणार आहे. ज्यांना 130 ते 140 दरम्यान गुण आहे त्यांनी व्यवस्थित प्रेफरन्स दिला तर त्यांची निवड स्वतःच्या जिल्हा किंवा स्वतःच्या जिल्ह्याच्या जवळपास या ठिकाणी होऊ शकते. म्हणून प्रेफरन्समुळे निवड होण्याची जी काही शक्यता या ठिकाणी सर्वात जास्त असणार आहे. त्यानंतर 120 ते 130 गुण या ठिकाणी सर्वात जास्त स्पर्धा इथं असणार आहे. येथे प्रेफरन्स फिलिंग खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ज्याला 120 ते 130 गुण जे आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी प्रेफरन्स जे तुम्ही फील करणार बरोबर, प्रेफरन्स जे ठरवणार तर त्याच्यानुसार तुमची निवडीची सर्वात जास्त इथं चान्सेस सध्या बघा असणार आहे. आणि ज्या उमेदवारांचे 120 पेक्षा कमी गुण आहे तर ते अंतिम कट ऑफ आणि उपलब्ध जागानुसार सर्व काही सध्या बघा अवलंबून असणार आहे. तर ह्याच्यामध्ये काही उमेदवारांचं या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामध्ये असेल तर ते 120 पेक्षा खाली देखील सध्या बघा या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. काही 110 असेल, 100 मार्कापर्यंत काही प्रवर्गाचा आपल्याला पाहायला इथं मिळू शकतो. तर सध्या ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे काही गुण आहे तर त्या गुणानुसार संपूर्ण प्रक्रिया जी असेल तर ती सध्या बघा होणार आहे. आता याच्यामध्ये तुमच्या प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार तुमचे कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे तर ते देखील लक्षात घ्या. तुमचे मार्क ह्या रेंजमध्ये जर असतील तर तुम्ही या ठिकाणी बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर त्या संदर्भात काही तुमचे कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच्यावर योग्य तो तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तर तुमचे मार्क वगैरे तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला योग्य तो पुढे गाईडन्स केला जाईल. आता प्रेफरन्स संदर्भात जे काही योग्य रणनीती असेल त्या संदर्भात देखील तुम्हाला योग्य वेळेला सध्या बघा मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त बघा या ठिकाणी प्रेफरन्स जे असणार आहे तर ते प्रेफरन्स नेमके अतिदुर्गम भागात द्यायचे का या ठिकाणी जे काही चांगले शैक्षणिक असलेले जिल्हे असेल त्या ठिकाणी द्यायचे. तर ह्या संदर्भात देखील आपण पुढे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहोत. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. जवळपास या ठिकाणी 121 ते 140 दरम्यान असलेले जे काही उमेदवार आहे ते उमेदवार म्हणजे 19,027. तर हे उमेदवारांचा महत्त्वाचा या ठिकाणी बघा शिक्षक भरतीमध्ये कल लागणार आहे. तर महत्त्वाची माहिती होती. ह्या रेंजमध्ये तुम्ही जर असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपले गुण, आपला प्रवर्ग, आपले जे काही विषय असेल तर ते देखील कमेंट करा. त्या संदर्भात तुम्हाला योग्य ते पुढे सध्या मार्गदर्शन केलं जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.